नमस्कार. आज आपण एक पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत. आज आपण गूळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून गुलगुले बनवणार आहोत. हे गुलगुले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. हे गुळाचे गुलगुले वरून एकदम क्रिस्पी होतात आणि आतून जाळीदार बनतात. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. गुलगुले आतून एकदम जाळीदार झालेले आहेत व हे गुलगुले वरून छान असे क्रिस्पी बनतात. तर हे गुलगुले कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर हे गुलगुले खायला खूप टेस्टी लागतात व हे गुलगुले गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनल्यामुळे पौष्टिक देखील आहेत. चला तर मग बनवूया गुलगुले. गुलगुले बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचे आहे. पाणी आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचे व नंतर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे. पाण्याला उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने गूळ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपण गॅस जरी बंद केला तरी पाणी गरम असल्यामुळे गूळ पाण्यामध्ये विरघळला जातो. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला गूळ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व पाणी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी थंड होईपर्यंत आपला गूळ देखील पाण्यामध्ये विरघळला जातो व आपल्याला 1 कप गुळासाठी 1 कपच पाणी घ्यायचे आहे. गूळ विरघळेपर्यंत आपल्याला एका भांड्यामध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा व अर्धा चमचा बडीशेप घालायची. 1 चमचा वेलचीची पावडर त्याच्यामध्ये घालायची आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे. इथे गूळ देखील पाण्यामध्ये विरघळलेला आहे व पाणी देखील थंड झालेले आहे. नंतर आपल्याला हे गुळाचे पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे व ते गुळाचे पाणी पिठामध्ये घालायचे व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचे. गुळाचे पाणी गाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही खडे असतील ते गाळणीमध्येच राहिले जातील. आपल्याला थोडे थोडे पाणी पिठामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला भजीच्या पिठासारखे हे गुलगुल्याचे पीठ मळून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्वच पाणी पिठामध्ये ओतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतले. इथे आपले पीठ मळून झालेले आहे. 1 मिनिटासाठी पीठ छान असे फेटून घ्यायचे. नंतर आपल्याला पिठावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी पीठ आपल्याला भिजत ठेवायचे आहे. कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे आपल्याला पीठ भिजत ठेवायचे आहे व रवा घातल्यामुळे गुलगुले वरून क्रिस्पी होतात व आतून छान असे जाळीदार बनतात. 20 मिनिटांनी आपल्याला पिठावरचे झाकण काढायचे. त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि 2 चमच्याभर पाणी घालायचे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिटासाठी आपल्याला पीठ फेटून घ्यायचे आहे व गॅसवरती आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे व हाताने आपल्याला एक वेळेस पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपले तेल गरम झालेले आहे. तेल गरम झाले का हे चेक करण्यासाठी मी याच्यामध्ये 2 गुलगुले सोडून घेतलेले होते. ते गुलगुले छान असे तळून झालेले आहेत. नंतर आपल्याला तळलेले गुलगुले चेहऱ्यामध्ये काढून घ्यायचे व त्याच्यातील तेल नितळून घ्यायचे. नंतर आपल्याला दुसरे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये सोडत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे व सर्व गुलगुले आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आपण ज्या प्रकारे भजी सोडतो त्याच प्रकारे आपल्याला गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती गुलगुले छान असे तळून घ्यायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये सोडल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ते हलवून घ्यायचे आहेत. आपल्याला गुलगुले सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते सर्व बाजूनी छान असे तळले जातात व आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरतीच हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे गुलगुले आतपर्यंत छान असे तळले जातात. जर आपण फुल गॅसवरती गुलगुले तळले तर हे गुलगुले वरून लगेच लाल होतात व आतून ते कच्चेच राहतात. यासाठी आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती गुलगुले छान असे तळून घ्यायचे आहेत व तळत असताना आपल्याला ते हलवत राहायचे आहे. चेहरे आपल्याला गोल गोल फिरवत राहायचे आहे. त्यामुळे गुलगुले हे सर्व बाजूनी छान तळले जातात. नंतर तळलेले गुलगुले आपल्याला चेहऱ्यामध्ये काढून घ्यायचे व त्याच्यातील सर्व तेल नितळून घ्यायचे व ते एका ताटामध्ये काढून ठेवायचे. तर आपल्याला गुलगुले जामुनसारख्या डार्क कलरवरती काढून घ्यायचे आहे. ह्या गुलगुल्यामध्ये आपण गूळ आणि गव्हाचे पीठ घातल्यामुळे गुलगुल्याला लवकर लाल कलर येतो व त्यामुळे आपल्याला गुलगुले थोड्या डार्क कलरवरतीच काढायचे आहेत. जर आपण गुलगुले फेंट कलरवरती काढले तर हे गुलगुले आतून कच्चेच राहतील. इथे आपली गुलगुल्याची एक बॅच तळून झालेली आहे. नंतर आपल्याला दुसरे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. थोडा वेळ झाल्यानंतर ते हलवून घ्यायचे व चेहऱ्याच्या साहाय्याने आपल्याला गुलगुले सतत हलवत राहायचे आहे. आपल्याला गुलगुले हे थोड्या थोड्या वेळानंतर पलटत राहायचे आहे म्हणजे ते सर्व बाजूनी
छान असे तळले जातील। जर आपण गुलगुले तळताना ते हलवले नाहीत तर ते गुलगुले एकाच साईडने तळले जातील। यासाठी आपल्याला गुलगुले तळताना थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला ते गुलगुले सतत हलवत राहायचे आहे व आपल्याला हे गुलगुले जामुनसारख्या डार्क कलरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातील। तर इथे आपली गुलगुल्याची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे। हे गुलगुले आपल्याला चेहऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत व त्याच्यातील सर्व तेल निथळून काढायचे आणि हे तळलेले गुलगुले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता, गुलगुल्याला छान असा डार्क कलर आलेला आहे। आपल्याला गुलगुले हे अशाच डार्क कलरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात व नंतर आपल्याला दुसरे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे व आपल्याला गुलगुले हे कमी ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत व तळताना आपल्याला ते गुलगुले थोड्या थोड्या वेळानंतर हलवत राहायचे आहे, म्हणजे ते गुलगुले सर्व बाजूनी छान असे तळले जातात व आपल्याला हे गुलगुले जामुनसारख्या कलरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे हे गुलगुले आतपर्यंत तळले जातात। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत व हे गुलगुले बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात व हे गुलगुले अगदी झटपट बनवून तयार होतात। लहान मुलांना तर हे गुलगुले खूपच आवडतात। माझा छोटा मुलगा तर ह्या गुलगुल्यास गुलाबजामुनच म्हणतो। जर कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे हे गुळाचे झटपट गुलगुले बनवू शकता। आज रमजान ईद आहे, रमजान ईदला देखील तुम्ही अशा प्रकारे हे गुळाचे गुलगुले बनवू शकता। हे गुलगुले वरून एकदम क्रिस्पी बनतात आणि आतून जाळीदार बनतात व हे गुलगुले खायला खूप टेस्टी लागतात। तर इथे आपले सर्व गुलगुले तळून झालेले आहेत। हे गुलगुले आपल्याला एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातील सर्व तेल निथळून काढायचे आणि हे गुलगुले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आपण एक गुलगुला तोडून पाहू, तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, हे गुलगुले वरून क्रिस्पी झालेले आहेत व आतून हे गुलगुले खूप जाळीदार बनलेले आहेत व अशा प्रकारे गुलगुले बनवले तर हे गुलगुले खायला खूप टेस्टी लागतात व हे गुलगुले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। हे गुलगुले तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता व हे गुलगुले 4 ते 5 दिवस आरामात राहतात, कारण आपण याच्यामध्ये केळीचा वापर केलेला नाही। जर आपण गुलगुल्यामध्ये केळीचा वापर केला तर ते गुलगुले 1 ते 2 दिवसामध्ये खराब होतात। रमजान ईदला तुम्ही अशा प्रकारे हे गुलगुले बनवू शकता। तुम्हाला हे गुलगुले आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।